नमस्ते, हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत श्वास, अनुलोम विलोम व कुंभक. आज धावपळीच्या जीवनामध्ये ताण, तणाव, चिंता, क्रोध, झोप न येणं, अशांत मन अशा सर्वांच्या समस्या आहेत. यावर प्रभावी उपाय म्हणजे श्वसन आणि कुंभक प्राणायाम होय. कुंभक म्हणजे श्वास रोखून धरणे. श्वास आत घेतो त्याला पूरक म्हणतात. श्वास आपण बाहेर सोडतो त्याला रेचक असं म्हणतात. आत श्वास थांबून ठेवतो त्याला कुंभक असं म्हणतात. आपला होणारा श्वास हा नैसर्गिक श्वास होत असतो. कुंभक कधी करतच नाही. परंतु कुंभक केल्यामुळे किंवा श्वास रोखून धरल्यामुळे शरीरातील प्राणशक्ती वाढते. त्यामध्ये सावकाश श्वास घेणे म्हणजे पूरक होय, श्वास सोडणे म्हणजे रेचक होय, श्वास आत थांबून ठेवणे म्हणजे कुंभक होय. यामध्ये आसन स्थिती आपल्याला घेणं गरजेचं आहे. ताठ बसा, पद्मासन किंवा सुखासन घाला, डोळे बंद करा, शरीर शिथिल ठेवा. अशा पद्धतीनं पोझिशन घ्या. यानंतर प्रथम डाव्या नाकपुडीने श्वास 4 आकड्यापर्यंत घ्या. उजव्या नाकपुडीने 8 आकड्यापर्यंत श्वास सोडा. कुंभक करण्यापूर्वी अनुलोम विलोम प्राणायाम हा कसा करावा ते आपण पाहणार आहोत. यामध्ये हाताची प्रणव मुद्रा करा. हाताची प्रणव मुद्रा करून उजवी नाकपुडी बंद करा. डावीने 4 आकड्यामध्ये श्वास घ्या. डावी नाकपुडी बंद करा आणि उजवीने 8 आकड्यामध्ये श्वास सोडा. त्यानंतर उजव्या नाकपुडीने 4 आकड्यामध्ये श्वास घ्या आणि डावीने 8 आकड्यामध्ये श्वास सोडा. प्रत्यक्षात कृती पाहणार आहोत. प्रणव मुद्रा धारण करा. उजवी नाकपुडी बंद करा. डाव्या नाकपुडीने श्वास घ्या. 1 2 3 4. डावी नाकपुडी बंद करा आणि उजवीने श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. 1 2 3 4. उजवी नाकपुडी बंद करा आणि डावीने श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. हा अनुलोम विलोम प्राणायाम झाला. यानंतर आपण नाडीशुद्धी प्राणायाम करणार आहोत. नाडीशुद्धी प्राणायाममध्ये श्वास घ्या. 4 ते 6 आकड्यामध्ये श्वास रोखून ठेवा. त्यानंतर श्वास सोडा. 4 ते 6 आकड्यामध्ये श्वास बाहेर रोखून ठेवा. जो आपण श्वास आत घेतो आणि रोखून धरतो त्याला अंतःकुंभक म्हणतो. श्वास सोडतो रोखून धरतो त्याला बाह्य कुंभक म्हणतो. कशा पद्धतीने करायचं आहे ते आपण एक आवर्तन करून बघूया. प्रणव मुद्रा धारण करा. उजवी नाकपुडी बंद करा. डावीने श्वास घ्या. 1 2 3 4. घेतलेला श्वास रोखून धरा. डावी नाकपुडी बंद करा. उजवीने श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास बाहेर थांबून ठेवा. श्वास घ्या. 1 2 3 4. दोन्ही नाकपुड्या बंद करा आणि अंतःकुंभक करा. डावी नाकपुडीतून श्वास बाहेर सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. अशा पद्धतीनं अंतःकुंभक आणि बाह्य कुंभक करायचं आहे. याचे फायदे: शरीर ताजतवानं होतं, राग शांत होतो, विचारांवर नियंत्रण येतं, एकाग्रता वाढते, शरीराची कार्यशक्ती वाढते, फुफ्फुसाची ताकद वाढते, हृदय मजबूत होते, रक्ताभिसरण चांगलं होतं, थकवा कमी होतो. आध्यात्मिकदृष्ट्या आपला आत्मविश्वास वाढतो, मनशांती होते, ध्यानामध्ये सुद्धा चांगलं कॉन्सन्ट्रेशन होतं. हा प्राणायाम कुणी करू नये. ज्यांना हृदयविकार आहे, ज्यांना उच्च रक्तदाब आहे, दम्याचा विकार आहे, गर्भिणी, चक्कर येते अशा लोकांनी करू नये. शक्यतो कुंभक प्राणायाम योग्य मार्गदर्शन घेऊन करायला हवा. प्राणायामाचं महत्व अनन्यसाधारण महत्व आहे. कारण तपोन परम प्राणायामात असं म्हणलं जातं. म्हणजे प्राणायामासारखं दुसरं तप नाही, प्राणायामासारखं दुसरी तपश्चर्या नाही. ज्याप्रमाणे कोणताही धातू अग्नीमध्ये टाकला जातो त्यावेळेला धातू अग्नीमुळे शुद्ध होतो. आपलं बाह्य शरीर आंघोळीनं आणि साबण लावून आपण शुद्ध होतो. आपलं अंतर्गत शरीर शुद्ध करण्यासाठी प्राणायामाचं महत्व हे अनन्यसाधारण महत्व आहे. नेहमी जो श्वास घेतो ते सर्वसाधारणपणे 500 घन सेंटीमीटर श्वास आत घेतो.
म्हणजे पूरक, त्यातील फक्त 350 घन सेंटीमीटर हवा ही वापरली जाते आणि 150 घन सेंटीमीटर हवा वापरली जात नाही. फुफ्फुस आपलं पूर्ण एक्सपांड होत नाही, खोल श्वसन करतो त्यावेळेला आणि खोल आणि सावकाश श्वसन केल्यामुळे आपलं फुफ्फुस जादा एक्सपांड होतं आणि त्यावेळेला आपण श्वास घेतो 6 पट श्वास जादा आत घेतला जातो. फुफ्फुसातला डेड स्पेस वर्क होतो आणि आपलं संपूर्ण फुफ्फुस कार्यरत होत राहतं. श्वास सोडत असताना सोडल्यानंतर सुद्धा फुफ्फुसामध्ये 1650 घन सेंटीमीटर इतकी हवा राहिलेली असते. संपूर्ण हवा बाहेर काढतो त्यावेळेला पूर्ण फुफ्फुस आपलं निकामी होतं आणि त्यामुळं संपूर्ण फुफ्फुसाची कार्यक्षमता चांगली वाढण्यासाठी आपल्याला मदत होत असते. खोल श्वास घेतो त्या खोल श्वासनामुळं कॉर्टिसोल कमी होतं, ताण कमी होतो, एकाग्रता वाढते, मन स्थिर होते, अस्वस्थता कमी होते. शारीरिक ऊर्जा वाढण्यासाठी प्राणायामची आवश्यकता आहे. अंतर्गत असणारे सगळे टॉक्झिन्स आहेत श्वासाबरोबर संपूर्ण बाहेर टाकले जातात आणि आपली रोग प्रतिकार क्षमता ही चांगली वाढत असते. प्राणायाममध्ये नाडीशुद्धी प्राणायाम अतिशय महत्वाचा आहे, कारण नाडीशुद्धीचं तत्पश्चात प्राणायामच साधयेत असं म्हटलेलं आहे. नाडीशुद्धी प्राणायाम करूनच इतर आपण प्राणायाम करायला हवा. नाडीशुद्धी प्राणायाम कसा करायचा ते पाहिलेच आहे. कुंभक करतो, आपली नर्वस सिस्टीम कार्यरत होते, ब्रेन कार्यरत होतो आणि आपली अंतर्बाह्य शुद्धी होत असते. कंट्रोल्ड श्वसन केल्यामुळे शरीरामध्ये CO2 वाढतो आणि ऑक्सिजन थोडा कमी होतो. तो जरी झाला तरी त्यामुळे शरीरातील इन्फ्लेमेशन कमी होतं, नर्वस सिस्टीमचं प्रोटेक्शन केलं जातं आणि ब्रेनचं प्रोटेक्शन केलं जातं. पॅरासिम्पथेटिक सिस्टीम वर कार्य केलं जातं, कॉर्टिसोल कमी केलं जातं, स्ट्रेस कमी केला जातो. CO2 थोडा कमी झाल्यामुळे मेंदूस रक्ताचा पुरवठा चांगला वाटतो, कारण रक्तवाहिन्या प्रसन्न पावतात आणि मेंदू शांत होतो. CO2 थोडा कमी झाल्यामुळं शरीरातील नायट्रिक ऑक्साईड रिलीज होतं, रक्तपुरवठा चांगला होऊन आपला मूड बदलतो. ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम ही वर्क होत असते. शरीरामध्ये मेंदू आणि त्याच्याबरोबर स्पायनल कॉर्ड मधून असणाऱ्या सिस्टीम आहे, त्याबरोबरच आपल्या डाव्या क्रेंत नाडी क्रॅनियल नर्व पासून व्हेगस नर्व येते आणि व्हेगस नर्व स्टिम्युलेशन केलं जातं. त्यामुळे अल्फा आणि थीटा वेव्ह रिलीज होतात, त्यामुळं आपल्यामध्ये अलर्टनेस येतो. आपल्या शरीरामध्ये मायट्रोकॉन्ड्रिया यांचं कार्य सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. या कुंभकामुळं ज्या मृत मायट्रोकॉन्ड्रिया आहेत त्या संपूर्ण बाहेर काढून टाकल्या जातात. अर्धवट कार्य करणाऱ्या मायट्रोकॉन्ड्रिया आहेत त्या पूर्ण कार्यरत होतात. नवीन मायट्रोकॉन्ड्रिया हे तयार केल्या जातात. आपल्या संपूर्ण पेशींचं पुनर्जीवन करण्याचं कार्य हे कुंभक हा करत असतो. कुंभक जर आपण अनुसरला तर पार्किन्सन, मधुमेह, कर्करोग, हायपरटेन्शन या सर्व व्याधींच्यावर याचा चांगला फायदा होतो. अशा पद्धतीनं कुंभक करूया, जीवन आपलं सुखी आणि समृद्ध करूया. यानंतर आपण प्रत्यक्षात कुंभक प्राणायाम कशा पद्धतीने करायचा ते पाहणार आहोत. संत श्वसन घ्या आणि सोडा दोन्ही नागपुरीनं. हा श्वासनाचा व्यायाम थोडा वेळ करा. त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करा. यानंतर मग नाडी शुद्धी करून कुंभक प्राणायाम करणार आहोत. नाडी शुद्धीचं तत्पश्चात प्राणायाम ते साधयेत असं म्हणलं जातं. म्हणजे नाडी शुद्धी करून मगच प्राणायाम करावा. योगासनानंतर आपल्या अंतरिंद्रियावर परिणाम व्हायला वेळ लागतो. प्राणायामानंतर आपल्या अंतरिंद्रियांवर परिणाम लवकर होतो. सुरुवातीला आपण आसनांचा, योगासनांचा सराव दीर्घकाळ व नियमित करायला हवा आणि त्यानंतरच प्राणायाम आपण करायला हवा. कुंभक प्राणायाम करत असताना आपली आसन स्थिती पहिली गोष्ट म्हणजे पद्मासन घाला. किंवा सुखासनामध्ये बसा. पाठीचा मणका ताठ, मान सरळ, दृष्टी स्थिर आणि समोर, डोळे मिटून घ्या. पाठीचा कणा सरळ ठेवूनच संपूर्ण शरीर शिथिल ठेवा. शरीर शिथिल करत असताना कुठल्याही स्नायूवर ताण नको आणि पाठीचा मणका सुद्धा सरळ राहायला हवा. लक्ष संपूर्ण श्वसनावर असायला हवं. कुंभक करत असताना 3 बंध यामध्ये धारण करणार आहोत. पहिला बंध आहे तो जालंधर बंध. या जालंधर बंधामध्ये आपली हनुवटी ही छातीला टेकायला हवी. त्यानंतर आपण बंध धारण करणार आहोत तो बंध म्हणजे मूलाधार बंध. मूलाधार बंध गुदद्वाराच्या ठिकाणी असणारे स्नायू आकुंचन करून धरून ठेवायचे म्हणजे मूलाधार बंध. नंतर शेवटी आपण करणार आहोत तो उड्डाण बंध. उड्डाण बंधाच्या वेळेला पोट आणि छाती याच्यामध्ये असणारा डायफ्रॅम वर उडून घ्यायचा, उड्डाण बंध बांधायचा
हा प्राणायाम करत असताना सुरुवातीला जालंधर बंद, त्यानंतर मूलाधार बंद, उड्डाण बंद, शेवटी बांधायचा आहे. आणि सोडत असताना सुरुवातीला उड्डाण बंद, त्यानंतर मूल बंद आणि त्यानंतर जालंधर बंद सोडायचा आहे. श्वास घेत असताना ज्या क्रमाने आपण बंद बांधतो त्याच्या उलट क्रमाने बंद सोडताना सोडायचे आहेत. कुंभक अंतकुंभक आहे, बाह्य कुंभक आहे, केवल कुंभक आहे. केवल कुंभक ही प्रगत अवस्था आहे. त्या कुंभकामध्ये श्वासोच्छ्वास जाणीवेशिवाय काही काळ थांबतो किंवा आपण थांबवता येतो, ती अवस्था म्हणजे कुंभक अवस्था. ही अति प्रगत अवस्था आहे. तज्ञ मार्गदर्शनाच्या माध्यमातूनच त्याचा सराव करावा. 16 वर्षाच्या खालील व्यक्तीने हा प्राणायाम करू नये. प्रत्यक्षात आपण प्राणायाम कसा करायचा आहे कुंभक पाहणार आहोत. सुरुवातीला सराव करत असताना पूरक एक तितकाच कुंभक, 2 अंकामध्ये रेचक आणि पुढे जाऊन 4 आकड्यामध्ये पूरक, 4 आकड्यामध्ये कुंभक, 8 आकड्यामध्ये रेचक करावा. अगदी आपली प्रगत अवस्था निर्माण झाल्यानंतर ही आपण अवस्था पूरक 4 अंकामध्ये, कुंभक 16 अंकामध्ये, रेचक 8 अंकामध्ये करावा. हा सराव सर्वसाधारणपणे 10 मिनिटापर्यंत रोज करायला हरकत नाही. कुंभक कशा पद्धतीने करायचा तो पाहणार आहोत. आसन स्थिती पद्मासन धारण केलेलं आहे. उजव्या हाताची प्रणव मुद्रा करा. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने 4 आकड्यामध्ये श्वास घ्या. 1 2 3 4. दोन्ही नाकपुड्या बंद करा. जालंधर बंद धारण करा. त्यानंतर मूलाधार बंद धारण करा. उड्डाण बंद धारण करा. थोडा वेळ 4 आकड्यापर्यंत कुंभक करा. सोडत असताना सुरुवातीला उड्डाण बंद सोडा, त्यानंतर मूलाधार बंद सोडा, हळूहळू जालंधर बंद सोडा. उजव्या नाकपुडीने 8 आकड्यामध्ये श्वास बाहेर सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. हे अर्धे आवर्तन झालेले. पूर्ण आवर्तनासाठी उजव्या नाकपुडीने 4 आकड्यामध्ये श्वास घ्या. 1 2 3 4. उजवी नाकपुडी बंद करा. सुरुवातीला जालंधर बंद धारण करा, मूलाधार बंद धारण करा आणि उड्डाण बंद धारण करा आणि 4 आकड्यामध्ये कुंभक करा. यानंतर सुरुवातीला उड्डाण बंद सोडा, नंतर मूलाधार बंद सोडा, हळूहळू जालंधर बंद सोडा. डाव्या नाकपुडीने 8 आकड्यामध्ये श्वास बाहेर सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. एक आवर्तन पूर्ण झालेलं आहे. 5 7 10 आवर्तन, 5 ते 10 मिनिटापर्यंत कुंभक प्राणायाम आपण करू शकतो. हळूहळू सराव करा. हळूहळू वाढवत न्या. जास्त ताण एकदम घेऊ नका, तरच आपल्याला योग्य पद्धतीचे फायदे मिळतात. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट टाका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.